करणारा एक परमेश्वर आपल्या बाजूला आला. भगवान श्रीकृष्णांच्या गीतेत म्हणलेले जिकडे भगवान श्रीकृष्ण आहे विजय तिकडे आहे. हा भगवान शंकराला, भगवान रामाला, भगवान ब्रह्मदेवाला आणि नवदुर्गांना, दिसणाऱ्या असणाऱ्यांना, अस्तित्वात असणाऱ्याला, आजपर्यंत जन्माला आलेल्या सर्व साधू संतांना, विद्यमान चालत आलेले यांना, जे निघून गेले आतापर्यंत शरीर सोडून त्यांना सर्वांना, आणि जे भविष्यात जन्माला येणारे त्या सर्वांना तारणारा हात तारणार आहे, देवी देवतांसहित आणि राक्षसांसहित. त्याला आळवायचं आहे, त्याला मिळवायचं आहे, त्याला प्राप्त करायचं आहे. आणि आपल्या संकल्पामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या अस्तित्वामध्ये, आपल्या कर्मामध्ये, आपल्या भावनेमध्ये, आपल्या कर्तव्यामध्ये, जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये, देशामध्ये, राष्ट्रामध्ये त्याच्या शक्तीने आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. असा हा चिंतामणी, असा हा इच्छामणी. अप्राप्त्याची प्राप्ती. जो कल्पनेच्या आधी आहे, कल्पनेमध्ये आहे आणि कल्पनेच्या पार पण आहे, संपूर्ण चैतन्य स्वरूप आहे, अशा परमेश्वराला आपलंस करून शिवाय त्याला प्रसन्न करायचं आहे आणि आपला कार्यभाग आपल्याला साधून घ्यायचा. आणि जो एक आपल्या बाजूला आल्यानंतर धर्म अधर्म, पाप पुण्य, कर्म अकर्म, चांगलं वाईट, योग्य अयोग्य, नैतिक अनैतिक याचा कुठलाही संबंध न राहता जो सपोर्ट करतो अनकंडिशनल, सदार्थ नाही, माझा महादेव काळजात राहतो. आणि काळीच जन्माला, स्वतः काळीच जन्माला आल्यापासून मरेपर्यंत नेहमी ओलं असतं. गारव्यातला जो ओलापणा आहे, आता जी हवा आपल्याला येईल, अंगाला गार लागतीये, हिच्यातला जो ओलावा आहे तो माझा भगवान महादेव. त्याला प्राप्त करायचं, त्याला मिळवायचं आणि आपल्या जीवनाचं आपल्याला कल्याण करून घ्यायचं. कल्याणांचा कल्याणकारी आहे. नीट समजून घ्या. अरे जो गणपतीला जन्म देऊ शकतो, आपल्या पोराचं नाव आम्ही तर नुसतंच म्हणतो जे जे मजला पाहतील ते ते मधून श्रेष्ठ होतील, पण हा माझा महादेव असा आहे की त्यांनी हत्तीचं मुंडकं लावून गणपती तयार केला आणि त्याला सगळ्या शक्ती देऊन टाकल्या. सिद्धिविनायक, चिंतामणी. भूमिका भूमिका लक्षात घ्या. तो प्रसन्न कशाला होतो? साधी दुर्वा 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 दुर्वा, बस. सहज जन्माला घालू शकतो. सगळे नवनाथ, पार्वती आणि भगवान शंकर यांच्या प्रेमाच्या आपसातल्या गप्पा म्हणजेच तुमचं भागवत. काही नाही दुसरं. जगातलं अख्खं जे ज्ञान आहे हे माता पार्वती आणि पिता महादेव यांच्या ज्या एकांतातल्या गप्पा चालायच्या, ज्या चर्चा चालायच्या, ज्या शंका कुशंका चालायच्या, जे वादविवाद चालायचे, जे समजून घेण्यासाठी माता पार्वती त्यांना प्रश्न विचारायची, तेच हे भागवत आहे. काही नाही याच्या पलीकडे, काही नाही. तुम्ही ज्याला ज्ञान म्हणतात, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हे दुसरं काही नाही. माझी माता पार्वती, माझा पिता भगवान महादेव यांनी ज्या चर्चा कैलासात एकांतात किंवा बोलताना, चालताना, येताना, जाताना केल्या, त्यातून एक ग्रंथ सहज जन्माला आले. आणि ह्या हरिकथेची गंगा ज्यावेळेला वाहते त्यावेळेला तुमचे आमचे सगळे पाप, दुराचार, संताप, वैताग धुवून निघून जातो. कलंक धुवून निघून जातात. सद्बुद्धी येते, सन्मती येते, सदाचार येतो, सद्विचार येतात, सद्भावना येतात, अंतःकरण सद्गतीत. ह्या त्या महादेवाला आपल्याला प्राप्त करायचं आहे आणि ती किमया आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 2 देव एक जगात आहे, 2 देव जगात आहे, 2 देव जगात आहे. एक
त्याने सूर्य निर्माण केला, त्याला प्रकाश दिला. दोन, त्याने समुद्र निर्माण केला, त्याला पाणी दिलं. तीन, ज्याने निराधार आकाश उचलून धरलं, आकाश तयार करून त्याला उचलून धरलं, अनंत कोटी ब्रह्मांड नायक तो. एक, ज्याने पृथ्वी तयार केली तो. ज्याने हवा तयार केली, जिकडे पोकळ आहे तिकडे वाहत जाते. आग जाळतेच हे सत्य आहे, पाणी वाहत हे सत्य आहे, हवा पळते हे सत्य आहे, आकाश वर आहे हे सत्य आहे, आणि पृथ्वी खाली आहे हे सत्य आहे. या सत्यामध्ये सत्य पण भरणारा ज्याचा आधार आहे, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, शिव ही ईश्वर है, ईश्वर ही सत्य है. हा तो महादेव, हा मालक आहे. आता नीट लक्षात घ्या एकदा. एक पात्रतेचा पात्र आहे, त्याची मर्यादाच नाही, अमर्याद मर्यादा ज्याची आहे, कल्पनेच्या पलीकडे, आवाजाच्या पलीकडे, मंत्राच्या पलीकडे, ध्वनीच्या पलीकडे, अलीकडे, मध्ये आणि पार असलेले एक परमेश्वर आहे, ज्याने विष पिलं म्हणून तो महादेव झाला. आणि असाच एक भक्त पण आहे ज्याने विष पिलं आणि म्हणून तो भक्त झाला. नीट लक्षात घ्या. देवाच्या जातीत महादेवाने चांगलं व्हावं म्हणून विष पिलं, देव जगावे म्हणून विष पिलं. देव जगावे म्हणून विष पिला आणि एकानं विष पिलं देव मिळावे म्हणून. ती आहे संत मीराबाई. हे बघा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्मक गुरुदेव महाराज की जय. आहे तो मोठा कबूल. पतित पावन आहेस म्हणून आलं तुझ्या द्वारा, पतितांचा पावन नव्हेस म्हणून जातो मागारा. हे देवा, आमच्या पापांना जर तू तारणार नसेल, पावन करणार नसेल, आम्ही तुझी भक्ती करून जर आमच्या शब्दाची आणि तुझ्या वचनांची तू लाज राखणार नसेल, तर आम्ही माघारी जातो. संत नामदेव म्हटले, पतित पावन आहेस म्हणून आलो तुझ्या द्वारा, पतित पावन नव्हेस म्हणून जातो माघारी.